आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। नाफेड आणि एनसीसीएफ यांनी सोमवार 8 जूनपासून निश्चित केलेल्या दराने कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत। या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार सुहास कांदे, दिलीप बोरसे, सरोज अहिरे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार डॉक्टर राहुल आहेर, दिलीप बनकर, हिरामण खोसकर तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि विविध बाजार समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत नाफेडने सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले। खरेदी केलेल्या कांद्याची वाहतूक व मजुरीचा खर्च नाफेडनेच करावा, तसेच कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत असे निर्देश देण्यात आले। ग्रेडिंगच्या नावाखाली कांदा खरेदी नाकारला जात असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन यंत्रसामग्रीद्वारे पारदर्शक ग्रेडिंग करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला। कांदा खरेदी प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी कृषी, पणन आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या तक्रारी टाळण्यासाठी सर्व संबंधित संस्थांनी दक्षता घ्यावी असेही यावेळी सांगण्यात आले।